नमस्कार. आज आपण संत गाडगे बाबा यांच्या जीवन कार्याविषयी आणि त्यांच्याकडून काय बोध घेण्यासारखा आहे, कोणी घ्यावा, का घ्यावा या संदर्भात बघणार आहोत. आणि विद्यार्थ्यांसाठी शून्यातून निर्माण केलेला पसारा हा जो काही प्रबोधनकार केसी ठाकरे म्हणजेच प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेला हा उतारा आहे. म्हणजे तो उतारा संत गाडगेबाबा यांच्यावर जे चरित्र त्यांनी लिहिले त्या चरित्रातील हा उतारा आहे. तो अभ्यासक्रमात आहे, तोही विद्यार्थ्यांनाही उपयोगी आहे पदवीच्या. तर पहिल्यांदा मी संत गाडगेबाबा यांच्या संदर्भानं थोडक्यात माहिती सांगेल आणि मग त्यांच्याकडून काय शिकावं हे सांगेल आणि मग आपण तो उतारा बघू. त्यांचा जन्म 23 फेब्रुवारी ला झाला, मृत्यू 20 डिसेंबरला झालेला आहे. आणि विशेषण पाहायचं असेल तर जन्म 1871 आहे, मृत्यू 1956 आहे. आईचे नाव सखूबाई आहे, पत्नीचे नाव कुंताबाई आणि एक मुलगा गोविंदा आणि त्यांच्या कन्येचे नाव अलोकाबाई, जावयाचे नाव फकीराजी. हे एवढ्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे की पुढे हे संदर्भ येतील तेव्हा कळावं. कारण एखाद्या व्यक्तीच्या जीवनावरचं व्याख्यान ऐकायचं असेल, चित्रपट पाहायचा असेल तर त्यांच्या जीवनाविषयी काही प्राथमिक माहिती आपल्याला असणं गरजेचं असतं. म्हणून ह्या गोष्टी बघायच्या असतात. आता आपण पहिल्यांदा बघूया संत गाडगेबाबांच्या आजच्या माणसाने त्यांचं का चरित्र आठवावं, का त्यांचा चरित्राचा अभ्यास करावा, का समजून घ्यावं असं आपल्याला वाटू शकतं. कारण ते गेले ना, 1956ला गेले, आता झाला ना, विषय संपला असं काही जणांना वाटू शकतं. सामान्य माणसाचा विषय संपलेला असतो. असामान्य माणसाचा विषय माणसाचं जीवन नेहमीच संपन्न करत असतो त्यांच्या हयातीत आणि नंतरही. त्यामुळं ते कधी संपत नसतं. सामान्य माणूस संपतो की नाही बघा. तुमच्या पंजोबाचं नाव सांगा, नाव सुद्धा आठवत नाही, बाकीचा तर विषय संपलाच. त्यावरून लक्षात येईल सामान्य माणसं संपलेले असतात. जे या समाजासाठी काही करतात, कृती भुक्ती, तीच माणसं समाज त्यांना लक्षात ठेवतो. कुटुंबासाठी काही करून ठेवलं म्हणून कुटुंब लक्षात ठेवेल याची शाश्वती 1% पण नाही. म्हणजे याचा अर्थ कुटुंबासाठी तुम्ही काही करू नये असं मला काही म्हणायचं नाही. तर संत ज्यांना व्हायचं आहे किंवा संत म्हणून ज्यांना समाजामध्ये जगायचं आहे त्यांना देखील संत गाडगेबाबांचं जीवन समजून घेणं गरजेचं आहे. आता गाडगेबाबांचं जीवन हे असं आहे की त्यांनी संन्यास घेतलेला आहे. म्हणजे संन्यास म्हणजे घरदाराचा त्याग करून ते पूर्ण समर्पित आयुष्य जगतात. या पद्धतीचे ते संत आहेत. कृपा करून हे लक्षात ठेवा. काही जणांनी घरादाराचा त्याग केला नाही पण कमलपत्राप्रमाणे संसार केला, असेही काही संत आहेत. म्हणजे संसारात राहून संपूर्ण जीवन आध्यात्मिक आणि प्रबोधनाचं जगलेले आहेत, असेही संत आहेत. त्यामध्ये संत तुकाराम महाराजांचा समावेश होतो. त्याच तुकाराम महाराजांना गाडगेबाबा आपला आदर्श मानतात. त्यांचे अनेक अभंग आपल्या कीर्तनातून ते घेतात. म्हणजे मला इथं कोणाला संसार सोडलेलाच व्यक्ती मोठा आहे, संसार मध्ये राहून काम करणारा छोटा आहे असं काही सांगायचं नाही. माणसं समाज उपयोगी कसे आहेत त्यावरून असतात. प्रत्येकाच्या जीवनाचे काही एक जगण्याच्या तऱ्हा असतात, स्वीकारलेले मार्ग असतात. त्यामुळे कोणता मार्ग श्रेष्ठ आणि कोणता मार्ग कनिष्ठ ठरत नाही. या दोन्ही बाबतीत
फक्त एवढाच आहे की ज्यांच्यामुळे इतरांचं जीवन श्रेष्ठत्व होते आणि आपल्या जगण्यातलं कनिष्ठत्व जो माणूस सोडतो आणि इतरांचं जीवन श्रेष्ठत्व करण्यासाठी जे काही ध्यास घेतो त्या माणूस मोठा असतो, त्याच्यामुळे समाज मोठा होत असतो. त्यामुळं संत ज्यांना व्हायचं असेल तर कसं संतांनी जगावं, संन्यासी जीवन जगावं हे गाडगेबाबाकडून शिकायचे. आता गाडगेबाबांच्या जीवनाविषयी जर आपण बघितलं, मुळात एका प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांचं एकंदरीत जीवन गेलेलं आहे. सुरुवातीचं म्हणजे संन्यास घेण्या अगोदरचं, म्हणजे समाजासाठी समर्पित होण्याच्या अगोदरचं. घरामध्ये 18 इश्व दारिद्र्य, वडील जिंगराजी दारूचं व्यसन, आई कुंताबाईचे बेहाल काम करून, वडील वारले लहानपणीच. माहेरे म्हणजेच कुंताबाईच्या माहेरी म्हणजे गाडगेबाबांच्या आजोळी त्यांना राहावं लागलं, मामांच्या घरी. तिथं गुरुढोर ओळावी लागली. म्हणजे दारिद्र्य असेल, व्यसनाधीनता असेल, तर देवभोळेपणा असेल, त्या घरामध्ये काही परंपरा होत्या, काही रूढी प्रथा परंपरा होत्या, त्यांचाही गाडगेबाबांनी त्या ह्यातीत त्याग केलेला आहे. जेवणाला दारू, कोणाचं बारसं वगैरे करायचं असेल घरात काही, तर दारू आणि मटण देण्याची प्रथा होती, ते गाडगेबाबांनी नष्ट केली आणि गोड जेवण तेवढं दिलं. हा एक भाग आहे. दुसरा एक संदर्भ गाडगेबाबांच्या जीवनाचा मात्र तो त्यांनी मी पुढं सांगेल. तर संतत्व कसं असावं याचा एक उत्तम नमुना म्हणून गाडगे बाबाकडे पाहत आहेत. आता हे संतत्व आणि समाजसेवेचं व्रत त्यांनी का घेतलं? बुडती हे जन न देखेवे डोळा, म्हणून कळवळा येत असे. जातीय द्वेषानं, अंधश्रद्धेनं, देवभोळेपणानं, आर्थिक दिवाळखोरीनं आणि ह्या अनेक गोष्टीनं विस्कटलेल्या समाजाची घडी नीट करण्यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले. त्यांच्या जगण्याचा जर महत्त्वाचा भाग काय असेल तर सेवाभाव आणि सगळ्या मानापानापासून ते दूर राहून जगणं हा त्यांचा महत्त्वाचा भाग होता. आणि किती निष्पृह पद्धतीने जे जीवन जगावयाचं ते हिमालय आहे. एक उदाहरण मी तुम्हाला त्या संदर्भात सांगेल की ते धर्मशाळा बांधायचे. त्यांचं अजून एक वैशिष्ट्य वेगळं आहे. ते देव म्हणजे दगडाच्या देवाला ते देव कधी मानत नसत. तीर्थामध्ये ते कधी देव पाहिले नाही त्यांनी. तीर्थी धोंडाप्पा आणि देव रोकडा सज्जनी या अभंगाचा त्यांच्यावर प्रभाव आहे. तीर्थात आणि धोंड्यात देव नाही तर सज्जनाच्या ठिकाणी देव आहे, या विचारावर त्यांची श्रद्धा होती. तसे जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यांचे अभंग त्यांनी कोणाकडून शिकले हे देखील मी पुढे सांगेल तुम्हाला. ते कोणाकडून ऐकत होते हे संदर्भ येईल. मग संतांनी प्रबोधनाचं काम करायला पाहिजे असं वाटते. पण सुरुवातीच्या काळात गाडगेबाबांची दारिद्र्य, गाडगेबाबांचा तो पोशाख, गाडगेबाबांचं शिक्षण न होणं आणि पारंपरिक अर्थानं असं कुठला मठ, कुठली संस्था त्यांच्या पाठीशी नसल्यामुळे ते जेव्हा वाटचाल करायचे तेव्हा ते लोकांच्या नजरेत ते वेडे वाटायचे. सुरुवातीचं सांगतोय मी तुम्हाला अगदी. तेव्हा त्यांच्याकडे कुठलीही कीर्तनाची साधन संपत्ती नव्हती कीर्तन करण्यास.
त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये बघा, आपल्याला एक हे संदर्भ एवढ्यासाठी आपल्यासाठी जीवनात महत्त्वाचं आहे. एखादं काम सुरुवात करत असताना आपण सर्वच काही सुरुवातीला असत नाही. काम सुरू करत असताना अनेक संस्थांची उभारणी किती सुरुवातीची कशी झाली हे जर तपासलं तर अनेकांची एखाद्या महाविद्यालयसुद्धा एखाद्या पत्रात झालेले आहेत, एखाद्या संस्थेची सुरुवातसुद्धा एखाद्या रूममध्ये झालेली आहे किंवा दुसऱ्याच्याच ठिकाणी झालेली आहे. असं काही म्हणजे शून्यातून ईश्वर निर्माण करता येते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे संत गाडगेबाबांचं जीवन आहे. मग त्यावेळेस ते 2 दगड घेऊन त्याचा वापर टाळ म्हणून करायचे. सुरुवातीला गाव स्वच्छ करायचे आणि गाव स्वच्छ करायला की लोक विचारायचे कोण वेडा आला आहे आणि गाव स्वच्छ करायला सुरुवातीच अगदी, नाही तर तुम्ही त्याचा गैरअर्थ घ्या. मी प्रारंभीचं सांगायलो असं वाटायचं लोकांना. ठीक आहे, असेल कोणीतरी सुरुवातीला. पुन्हा मग काय, पुन्हाचं तर काय पुढचं भवितव्य त्यांचं. एकदा गाडगेबाबाच्या गावात यायचे असं जरी लोकांना तर गाडी बैल लावून लोक त्या ठिकाणी जाऊन थांबायचे गाडगेबाबाची वाट पाहत आणि मग त्यांचं कीर्तन ऐकून घराकडे गाडी बैलातून यायची नाही. माझ्या आजोबांनी सुद्धा एक अशी गोष्ट या संदर्भात मी असा गेलो होतो म्हणून सांगितलेलं आहे आईच्या वडिलांनी. तर मी हे तुम्हाला आणखीन एक संदर्भ या ठिकाणी मी सांगणार आहे. तो असा, संत म्हणजे काय तर जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणं. रंजल्या गांजलेल्या माणसांना ची आपल्या उक्तीतून आपल्या कृतीतून त्यांची सेवा करणे हाच देव आहे ना हाच संत आहे. हा विचार गाडगेबाबावर असल्यामुळे त्यांनी सेवेला प्राधान्य दिलेलं आहे. काही जण सेवा घेण्याला प्राधान्य देऊन स्वतःची मिरवणूक काढून घेण्याला संत म्हणतात. असू दे, आता आपण त्याच्याविषयी काही बोलू नये. तर त्यांनी काही संस्था उभारल्या, म्हणजे धर्मशाळेसारखी असेल, काही ठिकाणी त्यांनी ज्या काही धर्मशाळा बांधल्या. आता काही जणाला वाटेल हे धर्म काय, काही जणाला काही शब्दांची अलर्जी असते. अरे बाबा, धर्मशाळा आहे आणि ती धर्मशाळा तिथे अंधश्रद्धेचे कार्यक्रम करण्यासाठी बांधलेली नाही, तर एखाद्या, आता उदाहरणार्थ त्यांनी मुंबईला जी धर्मशाळा बांधलेली आहे, हॉस्पिटलमध्ये जे लोक येतात त्या हॉस्पिटलच्या लोकांना राहण्याला, स्वयंपाक करून खाण्याला जागा मिळत नाही. मग तिथं त्यांनी स्वयंपाक करून खावा, तिथं थांबावं, तिथं झोपावं, यासाठी त्यांनी तिथं बांधली. मुंबईला, पंढरपूरला बांधली. तिथं जे भक्त येतात त्या भक्तांना उघड्यावर झोपणं उचित नाही पाण्या पावसामध्ये, त्यामुळे तिथं बांधलेली. तिथं सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. सोयीसुविधाच्या ते विरोधात नव्हते, परंतु स्वतः सोयीसुविधा ते घेत नव्हते. हा त्याचा भाग आहे. ते धर्मशाळा बांधली, पण धर्मशाळेत राहायचे नाही, ते आपल्या कुठे थांबायचे. ही गोष्ट आपण इतकं निष्प्रभ होतं. त्या तर आपल्या नातेवाईकाला कोणाला त्यांनी जाऊच दिलं नाही, परंतु तिथला कुठलं मालकी कोणाला ठेवली नाही. हा एक भाग आपण बघितला पाहिजे की किती निष्प्रभ वृत्तीनं, सेवाभावी वृत्तीनं काम करावं, याचं हे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गाडगेबाबांचं आहे. ते त्या धर्मशाळेचे मालक म्हणून वावरले नाहीत. मालक मध्ये राहतो ना मुख्य ठिकाणी, ते फक्त विश्वस्त म्हणून राहिले आणि निर्मोही पद्धतीनं उपभोग शून्य योगी म्हणजे गाडगेबाबा आहे. तर ह्या आणि त्यांची प्रबोधनाची जी प्रक्रिया आहे, कारण प्रबोधनासाठी काही साधन सामुग्री असले तरच प्रबोधन करता येते असं काही नाही. साधन सामुग्री आवश्यक आहे, परंतु नसेल तरी प्रबोधन करता येते. साधं आपल्याला बोलता आलं की प्रबोधन करता येते. या पद्धतीने त्यांनी केलं. मी सांगत होतो की गाव अतली स्वच्छता करायची. स्वच्छता केल्यानंतर ते रात्री कीर्तन करायचे, ते त्या मी सांगणार आहे तुम्हाला.
आता उदाहरण तुम्हाला मी सांगणार आहे की आरोग्य हे स्वच्छतेतून निर्माण होते. जितकी अधिक स्वच्छता तिथं चांगलं आरोग्य राहायला मदत होते. एक घटक आहे, बाकी नाही माणसाला फक्त स्वच्छताच राहतो आणि बाकी काही पण करतो असं नाही जमत. मग तना आणि मनाची आणि परिसराची स्वच्छता जर जिथं असेल तिथं आरोग्य उत्तम राहायला मदत होते. तन म्हणजे शरीर, मनाची स्वच्छता ते विचारातून, चांगल्या भावनेतून, चांगल्या कल्पनातून, चांगल्या दृष्टिकोन बाळगून मन निर्मळ राहतं. मग तसा दृष्टिकोन, सकारात्मक दृष्टिकोन, सकारात्मक कल्पना, सकारात्मक भावना आणि सकारात्मक विचाराची पेरणी संत गाडगेबाबांनी आयुष्यभर केलेली आहे. समाजालाचं एक विधायक चित्र त्यांना उभं करायचं होतं. त्यांना कोणी जात विचारली तर ते मानव म्हणायचे. मानव ही माझी जात आहे. त्या लोकांना ते चीड यायची, कारण मानव म्हणून जगण्यामध्ये माणसाला पुरुषार्थ वाटत नाही. त्यांना कोणत्या तरी आपण जातीचे आहो म्हणून जगण्याला पुरुषार्थ वाटतो. आता ही जात आपल्याला जन्मता चिटकवलेली आहे, त्याला आपण काही नाईलाज आहे, परंतु त्या जातीचा अहंकार आणि न बाळगणे आणि न्यूनगंड न बाळगणे तेवढं आपल्या हातात आहे. तर मित्र, आता त्यांनी त्या ठिकाणी मग कोणी विचारायचे तर काय स्वच्छता करता, नाही तर बाबाचं कीर्तन आहे म्हणून सांगायचे. आणि संध्याकाळी गोपाला गोपाला देवक नंदन गोपाला हे भजन सुरू करायचे. लोक जमायचे आणि मग त्यानंतर प्रश्न आणि उत्तराच्या रूपामध्ये लोक त्यांची कीर्तन शैली एक स्वतंत्र, गाडगेबाबा कीर्तन शैली आहे त्यांची, एक स्वतंत्र शैली आहे. ती कशी शैली आहे त्यांची, ती आपल्याला सुद्धा व्याख्यानासाठी सुद्धा किंवा आताचे कीर्तनकार कोणाला जर वापरायचे असेल तर ती अतिशय लोकप्रिय ठरू शकतात ते. पण त्याच्यासाठी दम लागतो. काय दम लागतो तर लोकांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं देता नाही आली समजा, किंवा लोकांनी काही वेगळे प्रश्न विचारले तेव्हा दुखावून बसणाऱ्यांनी ते वापरू नये, मग आपलं बोलत राहू. तर मला सांगायचे या निमित्तानं ते लोकांना विचारायचे, प्रश्न विचारायचे. देव पाहिला का, दिसला का? लोक म्हणायचे नाही. देव एक का दोन? लोक म्हणायचे एक. मग मग देवाची नावं घ्यायची, मराई, पोचेमाई, असे वेगवेगळे देवाची नावं घ्यायची. मग यांना कसं जातं? आपल्या लेकराला कापता का? नाही. मग ह्या दुसऱ्याच्या लेकराला का कापून त्याचं कंदोऱ्या हे वगैरे करता? अशा पद्धतीचे ते प्रश्न विचारायचे. साधे प्रश्न विचारून लोकांना प्रबोधन मूल्य द्यायचे. तर मी तुम्हाला हे सांगत असताना आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. त्यांनी जशी लोकांची आपल्या उक्तीतून सेवा केली, तसं कृतीतून धर्मशाळा जसे बांधल्या, तसंच त्यांनी महारोग्याची सेवा केली, किंवा काही जणाला अडचणीमध्ये सहकार्य केलं. रयत शिक्षण संस्थेला आर्थिक सहकार्य केलं. एवढंच नव्हे तर रयत शिक्षण संस्थेची अनुदान ग्रँट बंद करण्यात आलेलं होतं. तेव्हा बाळासाहेब खेर नावाचे मुख्यमंत्री होते. तेव्हा गाडगे बाबा कर्मवीर भाऊराव पाटलांच्या विनंतीनुसार मुख्यमंत्र्याची भेट घेतली. स्वतःच्या स्वार्थासाठी नाही, तर समाजाच्या स्वार्थासाठी भेटीसुद्धा घेणं आवश्यक असतं. त्यांनी भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर त्यांनी खडे बोल सुनावले, का तुम्ही अनुदान बंद केले? म्हणजे अशा व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडला की ताबडतोब ते अनुदान जे बंद करण्यात आलेलं होतं ते बंद केलं. गाडगेबाबांचं शिक्षण हे पारंपरिक शिक्षणच झालं नाही. शाळेत जर शिक्षण झालं नाही तरी पण त्यांच्यावर विद्यापीठ आहे. त्यांनी कुठला ग्रंथ लिहिले नाही, त्यांच्यावर ग्रंथ आहे, त्यांच्यावर PhD झालेले आहे. म्हणजे एखादी गोष्ट आपल्या आयुष्यात नसली म्हणजे आपण संपलो असं नसते. हे गाडगेबाबाकडून शिकण्यासारखं आहे. त्यांच्याकडं पैसा नव्हता तर त्यांनी पैसा उभा करून अनेक धर्मशाळा, अनेक सामाजिक कार्य केले. त्यांच्याकडे शिक्षण नव्हतं,
अनुभवातून शिक्षण घेतलं, त्यातून ते कीर्तनाची सेवाभावानं वृत्तीनं सेवा केली, त्यातून ते आज त्यांचे मंदिर सुद्धा उभारलेलं आहे. त्यांचं मंदिर आहे अमरावतीला, मी गेलो होतो, बघितलं ते. त्यांनी देवाला मानले जरी नसलं तरी म्हणजे त्यांची एक आठवण म्हणून मंदिर बांधलेलं आहे. मंदिर टीका करण्याचं काही कारण आहे, खरं तर तिथं त्यांची आरती घेत आहे, पूजा करतात, हे ठीक आहे, या गोष्टी त्यांना मान्य नव्हत्या, परंतु एक पूजे भावनेचा तो आविष्कार असतो, त्यात फारसं त्याच्यावर टीका करत बसण्याचा काही अर्थ नाही. असो, तर त्यांना अनेक मोठी माणसं त्यांच्या सहवासात आली, ते अनेक मोठ्या माणसांच्या सहवासात गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं तर त्यांच्यावर नितांत प्रेम होतं. गाडगेबाबांची तब्येत ठीक नाही म्हटल्यानंतर एकदा बाबासाहेब आंबेडकर त्यांना भेटायला गेले, 2 घोंगड्या घेऊन. ते तसं लोकांकडून काही स्वीकारायचे नाहीत गाडगेबाबा, परंतु एवढा महामानव आपल्याकडे आलेला आहे, फार मोठे आस्थेने आलेले आहे, तेवढं फक्त ते घेतले, कारण ते शेवटचीच भेट होणार होती. आता गाडगेबाबा असं ते एकंदरीत परिस्थिती बिकट झालेली होती. हा एक भाग आपण समजून घेतला पाहिजे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे ते सहवासात होते. महात्मा गांधीजींची त्यांची भेट झालेली होती. कर्मवीर भाऊराव पाटलांचा सहवास लाभलेला आहे. कर्मवीर भाऊराव पाटील, बाबासाहेब आंबेडकर त्यांचा एक फोटो आपल्याला दिसतो. म्हणजे हे भेटीचा एक पुरावा म्हणून त्याच्याकडे आपण पाहू शकतो. तर मित्र, सर्वसामान्य माणसांना च्या उन्नतीसाठी त्यांनी महत्त्वाचं काम केलेलं आहे, आणि ज्यांचं जे जीवन उपयोगी शिक्षण आहे ते त्यांनी दिलेलं आहे. फापट पसारा त्यांनी नाही सांगत बसले, तर जीवन उपयोगी जीवनाला जगण्यासाठी लागणारं प्रबोधन त्यांनी केलेलं आहे. साधं जेव्हा माणसामध्ये जो अहंकार असतो, अभिमान असतो, आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा माणसं दूर जातात आपल्यापासून, अहंकाराने, अभिमानामुळे. तर त्यामुळे अनेक वाद होतात, वितंडवाद होतात, आणि अभिमानाला ठेच पोहोचल्यानंतर माणूस कुठल्याही पद्धतीचे ठेच पोहोचायला तयार होतो. अशा पद्धतीने सामान्य माणसाचं जीवन असतं. तर तुकोबांचा दाखला देऊन ते म्हणतात, ज्याचा अभिमान गेला तुका म्हणे देव झाला. अभिमान, अहंकार नको, ह्या गोष्टीची जाणीव त्यांनी समाजाला करून दिली. तर देव मानायचं तर सज्जनात माना, गरजल्या गांजल्याची सेवा करा, असाही संदेश त्यांनी दिलेला आहे. देवाची देव बघा, अजून त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. आपण परंपरा नाकारायची म्हणजे शब्दही नाकारायचे आणि सगळी परंपराच नाकारायची असं नाही येते. तर त्यांनी परंपरेतले शब्द वापरले, देव शब्द वापरला, पण देवाची वेगळी व्याख्या, परंपरेतल्यापेक्षा वेगळी देवत्व लोकांना समजावून दिलं. त्यांनी कीर्तन हा शब्द वापरला आणि कीर्तन परंपरा स्वीकारली, पण ती वेगळी, नवा आयाम देता आला पाहिजे. केवळ शब्द नाकारल्यामुळे माणसाला, आपल्याला, समाजाला काही देता येणार नाही. तर ते कीर्तन शब्द वापरला, कीर्तन परंपरा मधला कीर्तन पद्धती नाही घेतली, परंतु कीर्तन शब्द वापरला आणि स्वतःची एक स्वतंत्र कीर्तन पद्धती त्यांनी निर्माण केली. हा एक भाग. त्यांनी धर्म हा शब्द वापरला, धर्मशाळा, पण ती विषमतावादी धर्म त्यांनी मांडला नाही कधी. तर तिथे सेवाभावी, सेवेसाठी त्यांनी धर्मशाळा बांधली. म्हणजे ह्या सगळ्या पैलूच्या संदर्भामध्ये जर बघत असताना, म्हणून त्यांची एक स्वतंत्र कीर्तन परंपरा, पंजाबराव देशमुखांचे सहवास त्यांना लाभला. म्हणजे मोठ्या माणसांचा सहवास मोठ्या माणसाला लाभतो. बंदे मत कराना अभिमान, ते असं म्हणायचं. काही जिथं जिथं गरज आहे तिथे तिथं काम करावं, हा गाडगेबाबांचा. एका ठिकाणी घाट, ऋणमोचन नावाच्या ठिकाणी त्यांनी एक घाट बांधला, तिथं लोकांना त्या नदीत जाता येत नव्हतं. असे अनेक छोटे आणि मोठे कामं त्यांनी केलेले आहे. विद्यार्थी मित्र, आता आपण विद्यार्थ्यांसाठी जो एक पाठ आहे,
हा पाठ. या पाठामध्ये शून्यातून निर्माण केलेला पसारा हे अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी. हा अभ्यासक्रमाच्याच विद्यार्थ्यांना ऐकावा असं काही नाही, तर इतरांसाठी सुद्धा तो उपयुक्त आहे. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांसाठी वाङ्मय प्रकाराचा अभ्यास, ललित आणि चरित्र, स्मरणगाथा हे या नावाने हे संपादित केलेलं पुस्तक आहे. त्याच्यामधला उतार आहे. तो उतार असा आहे की शून्यातून निर्माण केलेला पसारा आहे. संपादित केलेल्यांची नावही सांगतो, म्हणजे त्यांनाही जरा आनंद वाटेल आणि ऋण व्यक्त केल्यासारखं. डॉक्टर अशोक नारनवरे, डॉक्टर विजयकुमार ढोले, डॉक्टर यादव सूर्यवंशी आमचे मित्र आहेत सगळे. तर यांचं नाव मी या ठिकाणी घेतलेलं आहे. तर हा जो उतार आहे तो, या संपादक हे काही उतारे लिहित नसतात, संपादक ते फक्त देत असतात आपल्याला. तो उतारा आहे केसी ठाकरे यांचा, जे प्रबोधनकार ठाकरे यांचा तो उतारा आहे. आणि तो उतारा आता आपण बघणार आहोत. आता गाडगे बाबांना कष्टाची कधीच लाज वाटली नाही, हा एक मुद्दा आता या ठिकाणी दिसणार आहे. कारण जेव्हा ते धर्मशाळा बांधायचे, हा उतारा शिकवायचा म्हणजे वाचून दाखवायचा असं नाही, तर त्यातून आपल्याला काय शिकण्यासारखं आहे, त्यातून काय सांगितलं. तर त्यांनी कष्टाची कामे करायला लाजली नाही. धर्मशाळेची जेव्हा बांधणी असायची, अनेक जण धर्मशाळा बांधायला मदतीला असायचे, तेव्हा गाडगे बाबा स्वतः धर्मशाळा उभारणीचं काम करताना त्यांनी कधी स्वतःला कमीपणा मानला नाही. कारण हे लोकांच्या पैशातून आणि लोकांच्या श्रमातून धर्मशाळा उभारल्या. लाखो किमतीच्या धर्मशाळा उभारायच्या म्हणजे मजूर आदी कष्टकरी मंडळीच्या फलटणीच तेथे रोज खपायच्या. म्हणजे अशा धर्मशाळा बांधायचं म्हणजे कष्ट करावंच लागतात कोणाला. गाडगे बाबा तर या ईश्वाचे प्रत्यक्ष ईश्वकर्मे, हे धर्मशाळेचे जर निर्माता कोण असेल तर ते आहेत. त्यांचे कुटुंब सुद्धा त्या धर्मशाळा बांधण्यासाठी त्यांनी मदत केलेली आहे. कन्या, जावाई, यासाठी मी तुम्हाला नावं सांगितलेली अगोदर. जे कोणी त्यावेळी जवळ असतील ते बाजूला ऐटीत उभं राहून चाललेले काम पाहत बसतील. होय, तिथं काम पाहणाऱ्यांना तिथं संधी नसायची. काही जण कसं काम चाललंय हातामध्ये काहीतरी घेऊन बघत राहतात. बघणाऱ्यांची तिथं गर्दी त्यांना नको होती, काम करणाऱ्यांची गर्दी त्यांना हवी होती. म्हणून काम करणारी माणसंच तिथं असायची. मजुरांच्या बरोबरीने त्यांनी खराटाळ, खोरे, टोपल्या, फावडे हातात घेऊन बाकीच्या मजुराबरोबर काम केले. म्हणजे एखादा समाज सेवा कशी करावी, एखादी संस्था कशी उभारावी, एखादं कार्य कसं उभारावं, त्यासाठी फक्त सांगकामे नको, तर आपण प्रत्यक्ष काम करायला पाहिजे, हा वस्तुपाठ गाडगेबाबांनी दिला. त्यामुळं काम करायला तिथं बळ मिळते आणि काम दर्जेदार होते. कारण लोक केवळ आपल्या डोक्यानं किंवा हातानंच तेवढं काम करत नाही, हृदय पण ओततात मग लोक. आणि जेव्हा जिथं हृदय, ज्या कामात हृदय ओतलं जातं ते काम शाश्वत स्वरूपात होतं, नाही मग उद्घाटनाच्या अगोदरच पडत नाही. स्वतः खुद बाबांनी हातात कुदळी टोपले घेतल्याने इतरही लोक ते कामं सरळ करत. आणि काम कसं करावं याचं प्रशिक्षण ते स्वतःच्या कृती आणि उक्तीतून देत. कुशलतेने काम केलं पाहिजे, चोख काम केलं पाहिजे, याची आठवण ते लोकांना करून देत. आणि प्रत्येक जण आपलं काम, मग बाबा स्वतः तसं काम करायचे. त्यांनी जेव्हा खोदकाम करायचे तर सरळ खोदकाम करत जात असेल, कारण त्यांना हे कष्टाचं कामाचे अगोदरच, कष्टाच्या शिवाय त्यांच्या आयुष्यात काहीच मिळालं नाही. संन्यास म्हणजे हे जीवन स्वीकारणे अगोदर आहे, आणि पूर्ण आयुष्य तसंच त्यांनी व्यतीत केलेलं आहे. त्यामुळं ते जेव्हा सरळ खोदकाम करायचे, असं काही इकडे थोडं तिकडे तेवढं असं नाही, लाईनीमध्ये बांधकाम करत असताना सरळ पद्धतीनं खोदकाम करावं लागतं. पायऱ्या रचताना मी इतरही काम करत. त्यांच्या एक आठवण या ठिकाणी सांगण्यात आलेली, ती आठवण मी तुमच्या समोर ठेवणार आहे.
निष्पृहपणाच्या बाबतीत बाबांना उपमा तुकाराम बुवाचीच. स्वतःच्या मुलीची आणि पत्नीचीही भीड त्यांच्याजवळ नाही. आम्ही पंढरपूर आणि नाशिकच्या धर्मशाळेचे बांधकामाचे काम चाललेले तेव्हा त्यात हजर असू. कष्टकरी मंडळीचा एक ताफात बाबांच्या संग्रही असे. कुठेही कसलेही काम सुरू झाले की सगळी मंडळी तिथे जाऊन हजर व्हायची. बघा, काही माणसं स्वतःचं आयुष्य अतिशय समर्पित भावनेने काम करतात. या समाजसेवेसाठी इतकं लोकांनी काम केलेलं आहे. त्यांचं कुठं नाव नाही, कुठंच काही नाही, तरी स्वतःचं आयुष्य समर्पित केलेलं आहे. तर गाडगेबाबांसोबत एक कष्टकरी मंडळी याची एक ताफा होता. स्वराज्य निर्मितीमध्ये जसा मावळ्यांचा ताफा असायचा, सैन्याचं बळ होतं ना, स्वराज्य निर्मिती उगत झालं नाही. छत्रपती शिवरायांच्या पाठीमागं, छत्रपती संभाजीराजांच्या पाठीमागं हे माणसं उभी राहिली. कुठेही कसलेही काम सुरू झाले की सगळी मंडळी जाऊन हजर व्हायची. मूर्तिजापुराजवळील मला वाटते शिरोलीचे गावचे देशमुख श्री औचित्यराव हे आम्हा सर्वांवरचे मुकादम, मोतीराम बुवा मांग हे या कष्टकरी फलटणीचे एक शिलेदार. बाबांनी असं जातीपातीचं राजकारण कधी केलं नाही. जाती अहंकार हा अज्ञानाचं प्रतीक आहे. अज्ञानी माणसाचं ते काम आहे. तर गाडगेबाबा ज्ञानी होते, त्यामुळे त्यांनी या गोष्टीपासून स्वतःला दूर ठेवलेलं आहे. बाबांच्या खात्यात असलेल्या प्रत्येकास टिकाव, खोरे, पाटी या शास्त्राची दीक्षा मिळालेली असायची. खराटा हे खात्याचे अत्यंत आवडते शास्त्र, खराटा स्वच्छतेचा. गाडगेबाबासोबत राहायचं म्हणजे काम करण्यासाठी राहायचं, असं ते होतं, दर्शनासाठी नाही. गाडगेबाबा दर्शन घेऊन तरी खराट्यांना मारायचे. काम महत्वाचं आहे, स्वतःची मिरवणूक महत्वाची नाही. कामाचे कौशल्य शिकवले, कामामध्ये कसं इतरांनाही कसं समावेश करून घ्यावा. म्हणजे स्वतःची मुलगी असो कोणी असो, ते यायचे त्यांना भेटायला, तर त्यांना कामच करावं लागायचं. या कष्टकऱ्यात बाबांची कन्या सो अलकाबाई व जावाई श्री फकीररावजी यांचा समावेश झालेला. सगळ्यांना अशी सारखी वागणूक, एकाला उणे दुसऱ्याला दुणे हा भेदभाव बाबाजवळ नव्हता. सगळ्यांना काम म्हणलं तर सगळ्यांनाच ते काम असायचं, एकाला उणे दुसऱ्या नाही. काम आटोपल्यावर आम्ही सगळी माणसे एका पंक्तीत जेवायला बसायची. मुकादमाच्या मांडीला मांडी भिडून साधा झाडूवाला बसायचा, यामुळे कोणालाही काही जाचायचे नाही. तुच्छता मानू लागलो ना, दुसऱ्याला त्रास होतो त्याच्यामध्ये. म्हणून गुरुद्वाऱ्यामध्ये गेल्यानंतर देखील या मांडीला मांडी लावून श्रीमंत आणि गरीब एकत्र बसतात. तिथं जातीचा पातीचा असला काही प्रकार तिथं देखील दिसत नाही. तर सांगायचा हा मुद्दा इथं आहे की गाडगेबाबा हे स्वतःच्या आचरणातून ही गोष्ट निर्माण केलेली आहे की सगळेजण एकत्र बसून जेवायचे पंक्तीत. नाहीतर काय होतं, विषमतावाद्यांचं काय असतं, भजनात एकी आणि पंक्तीत बेकी असते. बाबांच्या पत्नी सो कुंताबाई यांना आम्ही सगळे आई म्हणत असो. म्हणजे ते बाई आपली साधीसुधी, कुंताबाई अत्यंत साध्या पद्धतीने जीवन जगायच्या. बाबांची निष्पृहता आणि निर्लोभी महत्ता बाईत उतरायला हवी असा आग्रह धरण्यात काही अर्थ नाही, कारण माणूस प्रत्येकाच्या जीवन जगण्याच्या धारणेनुसार जगत असतो. बाई काही गाडगेबाबा झाल्या नाहीत, होऊ शकत नाही. सगळीच माणसं मोठी, प्रत्येक कुठे ना कुठे अडकलेला असतो. मोहात अडकलेला, अहंकारात अडकलेला, द्वेष मत्सरामध्ये अडकलेला, लोभामध्ये अडकलेला माणूस मोठा नाही होऊ शकतो नजरेमध्ये, लोकांच्या नजरेत. त्या अर्थानं काय कुंताबाईबद्दल आपल्याला गाडगेबाबा इतक्या उदात, त्यांना काही जगता आलं नाही. त्यांच्या ती मर्यादा होती. एवढे एका लहानशा संस्थासारखे खाते चाललेले केवळ माझ्या पतीचे, अर्थात माझाही एवढाच त्यावर अधिकार. पण बाबा कसले, बाबांची निर्मोहीवरती पाहून मला कधी कधी हिमालयाच्या शिखराची आठवण होई. गोरी शंकर हे ठिकाण आम्हाला वंदे हे मान्य, पण त्यावर कुणालाच रिघाव नाही.
सगळ्यांनीच दुरून त्याविषयी आश्चर्य मानून घ्यावे, त्याला नमस्कार करावा. तसे बाबांचे त्यांनी कोणालाही माणसाला त्यांच्या अस्मितेजवळ फिरकू दिले नाही. ते आमच्यात असो आम्हा वेगळे. स्वतःच्या पत्नीच्या बाबतीत त्यांनी या नियमाचा भंग होऊ दिला नाही. म्हणजे इथं अस्मितेजवळ फिरकू दिले नाही म्हणजे हा शब्द स्वत्व ज्याचं त्याचं अस्मिता म्हणजे अहंकार किंवा मीपणाजवळ फिरकू दिलं नाही असा त्या अर्थानं आहे. म्हणजे स्वत्व गमावून बसा गाडगेबाबांनी शिकवलं नाही. मोहमायाच्या खर्चटून निचरा. त्यांनी मोहमायापासून दूर राहिले. निसंग बेपर्वाईच्या बाबतीत बाबा अपपर भेद मानत नाही. त्याची काही उदाहरणे देतो. असं या ठिकाणी केशी ठाकरे साहेब यांनी लिहिलेलं आहे. त्यांनी काही उदाहरणं दिलेली आहेत. त्यांनी असं म्हटलंय, वेळी इतरांच्या दुःखाने कळवळून धावतील, पण सौकियाबद्दल तेही कळवळा त्यांच्यापाशी नाही. कारण त्यांनी मनानेच ठरवलेलं आहे की आता संसार माझ्यासाठी मेला, माझे नातेवाईक माझ्यासाठी मेले. अशाच पद्धतीचा विचार करूनच त्यांनी घराचा त्याग केला. घराचा त्याग करणं इतकं सोपं आहे का? घराचा मोह ठेवणं, मोह विसरणं इतकं साध्या माणसाचं काम आहे. घरातला माणूस घंटाभर दिसला नाही तर अस्वस्थता येते, आणि आपणही घरात नसलो तरी अस्वस्थ होतात. म्हणून हे घर सोडून घराचा त्याग करण्यासाठी किती कर्तव्य कठोरता, किती कठोर व्हावं लागेल. ही साधना अगोदर करावी लागते, तेव्हा ते सोडता येते. ती सोडूनच त्यांनी केली. त्याच्यामुळं घरच्याविषयी ममत्व त्यांनी सोडलेलीच होती. या अर्थानं ते तसं जीवन जगायचे. पुन्हा मोहात पडलं तर परत मग संसारात माणूस पडतो, असा कदाचित भाव असू शकतो. साधक अवस्थेत असताना मातोश्री शकुबाई नि पत्नी सो कोंताबाई पर्णकुटी चंद्रमोळी झोपडीत राहू लागल्यानंतर तिथली एक गोष्ट आहे. झोपडीत राहत होते ते सकुबाई, आणि हे धर्मशाळा बांधली म्हणून एखादी रूम द्यावा असं नाही झालं. तिथं राहू लागल्यानंतर कुलाती बाबांची दुसरी कन्या कुलाती हिचे लग्न जमले. बाबांना हे कळल्यावर तर त्यांचा पत्ता ब्रह्मांडात कुठेही. घरात सगळा खडखडाट, आणि लग्नाची तिथी आली परवावर. व्याभी जातगोत्यावाल्यांना निदान झुणका भाकराची जेवण तरी घालो, एवढ्यासाठी सकुबाई खूप आटापटा केला, पण काही जमले नाही. वराड जमले, कसे बसे लग्न लागले. बघा एवढ्या मोठ्या माणसांच्या घरामध्ये काय घडतंय. आलेल्या वराडाला साधं जेवण देण्या इतकं ऐपत त्यांच्या कुटुंबियाचे नाही. लग्न प्रसंगी लक्षात ठेवा. म्हणजे एकीकडं दारिद्र्यामध्ये हे कुटुंब जगते आहे, तरी गाडगेबाबां इकडे धर्मशाळांना उभारणी चालू आहे, तिकडे आपल्या इतर लोकांना मदत चालू आहे. परंतु ही मदत म्हणजे कोणाची? लोकांचे पैसे लोकांच्या कामासाठी वापरलेत गाडगेबाबांनी. ते कुटुंबासाठी वापरायचे नाहीत, हाच त्यांचा अट्टहास होता, आणि त्यामुळेच ते एवढे मोठे होऊ शकले नाही. ते त्यांच्या पातळीवर जगायचं. त्यांची तुलना आपण नाही करून घ्यायची. वराड गेले, त्यांचा स्वतःचा कोणता बिझनेस नव्हता ना, त्या बिझनेसमधले पैसे द्यायला. पाहतात ते उरघरी थंड पाण्याचा फराळ, फक्त पाणी पिता आलं त्यांना. तडफडत निघाले सगळे परत. लग्न लागल्यानंतर वाटेत गाडगे बाबा त्यांना भेटले. लग्न झाल्यावर कोण मंडळी, कुठे निघालात वगैरे चौकशी केली गाडगे बाबा. अहो आम्ही इकडे लग्नाला आलो होतो, पण लग्न घरी ना ज्वारीचा दाना ना बैलाचा कडवा, सगळा थंड मामला. चाललो परत भुकेल्या पोटी. म्हणजे गाडगेबाबांचा वेश ओळखण्याचा काही संबंध नव्हता त्यांना. ते सगळं, आणि संसार सोडलेला होता हे सगळ्यांना माहीत होतं. आणि तर ही माहिती दिली तेव्हा त्या डेभूजींना त्या वराडाविषयी एक कळवळा, सामाजिक कळवळा निर्माण झाला,
आणि त्यांच्या जेवण्याची व्यवस्था त्यांनी एका व्यापाराच्या माध्यमातून केली. जेवण म्हणजे काय? झुणका भाकरी, पिठलं भाकर आपण म्हणतो त्याला. झुणका भाकरीचं सामान आणून जेवण घातले सगळ्यांना. वऱ्हाडांना आता आहेर करणे प्राप्त. आता तुम्ही म्हणाल वऱ्हाडांना आहेर करणं, झुणका भाकर खाल्ल्यानंतर वऱ्हाड कुठं आहेर करते का? करते. ते पूर्वी ती पद्धत होती की लग्नाला गेल्यानंतर जे वऱ्हाड लग्नाला यायचं, त्या लग्नासाठी आपल्याला घडेल ते कोणी शिदोरी आणायचं खाण्यासाठी. ते शिदोरी आता लक्षात येते तुम्हाला की पूर्वी घागरीमध्ये आणि किंवा असं गुळाच्या रोट्या, इतर काही लाडू, असे काही करंजा, असे पदार्थ आणून लग्नघरी आणायचे व येते वेळी सगळे आणायचे. आणि ते मग तिथं आलेले लोक तेच आणलेलेच खायचे किंवा ज्या लग्नाच्या कामामध्ये मदत करणारे तेच खायचे. तेलच्या हे एक आयरच होता एक प्रकारचा, आणत होते ते शिदोरी म्हणजे. काही जण कपडे आणायचे, आता आणत नाहीत असं नाही, कपडे आणायचे. आणि काही जण आपल्याला घडेल ते 5 रुपये 2 रुपये 1 रुपये आयर करायचे. ही ती पूर्वीची पद्धत होती. आता या मिळालेल्या आहेरामुळे त्या कुटुंबी ज्यांच्या घरी लग्न होतं, गरीब माणसं असो कोणी असो, त्याला मदत व्हायची. त्या मदतीचा एक भाग होता तो, ते आहेर करणं. आणि आहेर केला पाहिजे ही भावना होती सगळ्यात. आता तो आहेर आणूच नाही अशा पद्धतीची प्रथा आहे. आणि गरजही नाही ना, तसं लिहिलेलं त्यांचं कौतुकच. कारण आज ज्यांना ती गरज नसेल त्यांना काही करण्याची गरज नाही, पण तिथं तसं होतं. मग कपडा लत्ता देऊ नका, द्यायचे असेल तर काहीतरी रोख रकमाचा आहारात टाका, असं डेंबूजी म्हणजे गाडगेबाबांनी त्यांना सुचवलं. आता लोकांना वाटेल की पैसे कशाला मागितले. सखूबाई कुंताबाईच्या तोंडाला पाणी सुटलं पैसे आलेत म्हटल्यानंतर. त्या रोख आहेराच्या रकमेने बाबांनी कडबा विकत घेतला आणि गावातल्या सगळ्या ढोरांना पोटभर चाललं. ते आलेले पैसे गाडगेबाबांना त्या आहेरामध्ये जे काय आले ते त्यांनी त्याचा कडबा घेतला आणि गावातल्या लोकांना वाटून टाकलं. इतकं निर्मोही, इतकं निष्पृह, हे फक्त बोलता येते, जगता येत नसते माणसाला. आणि जे जगतात ते महान होतात, संत होतात. ज्याला जगता यायचं असेल तर बघा असं जगून. झाला लग्नाचा थाट, माहेरच्या रोख रकमेच्या बळावर जातील तेवढे दिवस सुखाचे, ही आईची आशा हवेत विरली. पण ते काही पैसे कुटुंबियाला मिळतील असं वाटलं होतं, पण ते काही मिळाले नाहीत. गाडगेबाबांनी त्यांचा चारा घेऊन गुराला चारला. अशा पद्धतीचा हा भाग आहे. आता आणखीन काही गाडगेबाबांच्या या चरित्रामधला इतर काही मुद्दे आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. तर विद्यार्थ्यांसाठी हा आहे आणि समाजाला याचा उपयोग आहे. ज्यांनी याच्यातलं काय घ्यायचं ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे. धन्यवाद.